नमस्कार. स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. तुम्हाला तर माहिती आहे आपली गाडी भरली ती गुलबर्ग्याला. मग काय निघालो उदगीरला चहा वगैरे घेऊन. तिथून पुढे जवळपास कर्नाटक बाउंड्री वगैरे क्रॉस केली. आणि आज पण साहेबाचं दर्शन झालं. साहेबाला एंट्री वगैरे दिली. तिथून कंटिन्यू प्रवास केला नॉनस्टॉप. म्हणलं लवकर जाऊन आधी मार्केटला गाडी खाली करावं. म्हणजे कसं आपल्याला पण झोपायला मोकळं होईल. मग जवळपास आपण 2 वाजता लावली मार्केटला गाडी खाली करायला. तेवढ्यात हमालाला जाऊन उठवून आणलं आणि म्हणले हमालानं लगेचच गाडी खाली करून दिली. मग म्हणले गाडी वगैरे सर्व खाली झाल्यावर आता जाऊन मस्तपैकी आराम करा. मग काय घरून थोडासा डबा आणला होता. डबा वगैरे खाल्ला आणि आपण लागलीच म्हणलं आता झोपून घ्यावं. म्हणजे सकाळी कसं आहे बीट चालू होणार आहे. बीटला जाऊन थांबता येईल. मग काय ऑफिसमध्ये काही टेन्शन नाही होईल. जागा वगैरे भरपूर आहे. मग म्हणलं आता झोपून घ्यायला लागते. झोप वगैरे व्यवस्थित झाली. सकाळी सकाळी उठलो, फ्रेश वगैरे झालं. कसं आहे पार्किंग वगैरे पार्किंग म्हणजे पार्किंग आहे. पुण्याचं मार्केटला एवढी जागा नाही, तेवढी जागा इथं आहे. त्यामुळं इथंच आपल्या शेठच्या दुकानापुढे गाडी लावली होती. मग गेलो व्यापारामध्ये. जवळपास 500 ते ₹550 टमाटर विकलं. जवळपास सर्व माल वगैरे विकला गेला होता आधीच. थोडाच मालाचं बीट वगैरे केलं. आज रविवार असल्यामुळं माल पण जास्त नव्हता. मग म्हणलं इथलं तर काम झालंय, जरा पेटपूजा बघावं. मग तिथून पुढे आलो. मग मस्तपैकी एक इडली खाल्ली. इडली तर काय इडली चांगली होती. बाकी कशाला काही टेस्ट नव्हती. मग म्हणलं चला आता सकाळी सकाळी झालंय असं. चल द्या जा ऑफिसला. ऑफिसला वगैरे आलो आणि तेवढ्यामध्ये शेटनं पट्टी वगैरे दिली. पट्टी वगैरे घेतली आणि मग म्हणलं आता कॅरेट भरायला लागते. तेवढ्यात आम्हाला फोन केला, कॅरेट पण आले. मग कॅरेट वगैरे भरलो आणि म्हणलं आता लागाव परतीच्या मार्गाला. कारण कसं आहे आता प्रवास पण लांब होता आणि जवळपास 9 9:30लाच आपण इथून निघालेलो. तिथून पुढे आलो बाल्कीला. थोडंसं इथं साहित्य घ्यायचं होतं आणि थोडंसं आपल्या शॉपसाठी माल पण बघायचा होता. सर्व केलं. तिथून आलो डायरेक्ट उदगीरला. मग उदगीरला मस्तपैकी माऊली हॉटेलवर जेवण वगैरे केलं. जेवण पण एकदम क्वालिटी दिलं. जेवण वगैरे करून लागलो आपल्या गावाकडच्या एक बार रस्त्याला. आज कसं आहे मार्केटचे भाव कमी जास्त होत होते. त्यामुळे म्हणलं आता चालायचंच कमी जास्त होत असतंय. जवळपास आपण गावाच्या जवळ आलो. मित्रांनो, ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ नक्की बघत जावा. धन्यवाद.